मन आणि शरीर दोघांचाही सर्वांगीण विकास होण्यासाठी उपयुक्त असलेला असा हा अस्सल भारतीय खेळ, अस्सल मराठी मातीतला खेळ घेऊन येत आहे. आपल्याला पुन्हा एकदा संधी आहे डोळे विस्फारण्याची आणि चकित होण्याची. येत आहे मिहीर खेडेकर आणि संघ. मुंबईहून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. निकले हैं मैदान में हम जहाँ हथेली पर लेकर, अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर. खतरों से हंस के खेलना इतनी तो हमें हिम्मत है, मोड़े कलाई मौत की इतनी तो हमें ताकत है. हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है, हम दुश्मनों के वास्ते होशियार हैं तैयार हैं. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो. जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो. जीत की जो तस्वीर बनाने हम निकले हैं अपने लहू से, हमको उसमें रंग भरना है. साथी मैंने अपने दिल में अब ये ठान लिया है, या तो अब करना है या तो अब मरना है. चाहे अंगारे बरसे के बिजली गिरे, तू अकेला नहीं होगा यारा मेरे. कोई मुश्किल हो या हो कोई मोर्चा, साथ हर मोड़ पर होंगे साथी तेरे. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. एक चेहरा अक्सर मुझे याद आता है, इस दिल को चुपके वो तड़पाता है. जब घर से कोई भी खत आया है, कागज को मैंने भीगा भीगा पाया है. ओ पलकों पे यादों के कुछ दीप जैसे जलते हैं, कुछ सपने ऐसे हैं जो साथ साथ चलते हैं. कोई सपना ना टूटे कोई वादा ना टूटे, तुम चाहो जिसे दिल से वो तुमसे ना रूठे. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. चलता है जो ये कारवां वो जीती है. या कार्यक्रमात आल्यापासून मुलांच्या संख्येत किंवा एकंदरीतच शिकवण्यात किंवा काय काय फरक पडलेला आहे? मुलांच्या संख्येत तर वाढ झालीच आहे, पण मुलांच्या ग्रास्पिंग पॉवरमध्ये पण खूप वाढ झाली आहे.
लाईक जे शिकायला मुलांना जास्त वेळ लागत होता हा. ते आता मुलं फटाफट ग्रॅप करतात, पण हे फटाफट शिकतात. कार्यक्रमामुळे होतोय असं? नक्कीच हे कार्यक्रमामुळेच आहे. सुबोधला आपण विचारूया. सुबोध. मीर, खूपच छान, थँक्यू सर. खूपच छान. मला आजच्या तुझ्या सांघिक प्रयत्नांबद्दल मात्र खूप कौतुक वाटतंय. किती 20 जण आहात तुम्ही? 23 जण. या 23 जणांमध्ये अगदी छोट्या लहान 2 माझ्या सवंगड्यांपासून ते मोठ्या दादांपर्यंत सगळे आहेत. तुमचं कॉर्डिनेशन, त्या मुलांचं एकमेकांशी असलेलं संवाद, लहान मुलांपासून ते मोठ्या दादांपर्यंत सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेत केलेली कसरत म्हणजे एक प्रकारची फॅमिली आहे, एक प्रकारचं कुटुंब आहे की आपण कुटुंबात सगळ्यांना सांभाळून घेत पुढे जात असतो. तसंच मला आत्ताच्या या कसरतींमध्ये बघायला मिळालं. याच्यामध्ये कोण चुकलं, कोण बरोबर आहे, कोणी विसरलं, कोण ऐनवेळेस जरा जास्त करायला गेलं, हा सगळा त्यांच्यातल्या नंतरच्या चर्चेचा भाग आहे. इथे घडत असताना या सगळ्या गोष्टी बाजूला सरून आपण पूर्ण सांघिक जे गोष्ट ठरवली आहे ती चांगली आणि कटाक्षाने होणं आणि नीटनेटकी होणं याच्यावर सगळ्यांचं लक्ष होतं, याच्यावर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि आपल्या सगळ्यांचा मिळून हा प्रयत्न देखणा व्हावा याच्यासाठी प्रत्येकजण त्याच्यासाठी मेहनत घेत होतं. आणि म्हणून मला या सगळ्यांसाठी म्हणून थँक्यू सो मच. इतका सुंदर प्रयत्न, इतकी सुंदर कसरत सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर दाखवल्याबद्दल थँक्यू सर. मुग्धा. आय थिंक ते आत्मविश्वास आणि एक प्रोत्साहन आणि जे त्यांना एक लाईक कॉन्फिडन्स जो त्यांचा वाढत चाललाय त्याच्यामुळेच त्यांची ग्रास्पिंग पॉवर सुद्धा वाढते असं मला वाटतंय. आणि आज तुम्ही सगळ्यांनी काय कमालच केली, म्हणजे नेहमीच करत आलात पण आज काय ते सिंक्रोनाइज्ड स्टार्टिंगचे 4 मुलं आणि त्याच्यानंतर ती पिरॅमिड्स खूप छान. म्हणजे मला तर काय करू काय नको असं झालं होतं. खूप छान. सगळ्यांनी तुम्ही नेहमीच आम्हाला आश्चर्यचकित करून टाकता आणि आज तर वेड लावलंय तुम्ही आम्हाला. खरंच खूप छान. मला सिटी वाजवता येत नाही ना तर मला एक काम करू, मी प्लेबॅक देतो, तू फक्त ऍक्शन कर. ओके चल. चलो पुढच्या होपफुली मी माझी सिटी वाचेन. वा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मकरंद सर. द्रोणाचार्य म्हणून अर्जुन, एकलव्य, आचरेकर म्हणून सचिन. ऑफकोर्स तुझे शिक्षक आहेत उदय देशपांडे, त्याच्यामुळे तू, पण तुझ्यामुळे कितीतरी लोक, कितीतरी मुलं मुली, निष्णात. म्हणजे ते शेवटचं दृश्य, शेवट, द फिनाले वॉज फिनॉमिनल. तुमचा परफॉर्मन्स हा बिगिनिंग पासून, अगदी सुरुवातीपासून 1, 2, 3, 4 मलखांब हळूहळू आमच्या समोर ते जिवंत होत गेले. आणि त्याच्यावर मग असे क्रीडा प्रकार बघायला मिळाले की असं वाटलं त्याच्यात केवढी ऊर्जा आहे. म्हणजे माझ्या अंगातलं रक्त, म्हणजे असं स्टँडिंग ओवेशन, तर त्याच्या पलीकडे आम्ही आधीच गेलो होतो असं. तर तेवढी ताकद तुमच्यात आहे. आय थिंक ऑल क्रेडिट गोज टू यू. मिहीर खेडेकर. मुग्धा, किती पदकं देशील तू? मला मकरंद सरांची गरज लागणार आहे. मकरंद सरांची गरज? आय थिंक तू आज अच्छा सुबोध सर प्लीज. अच्छा गॉंग.